आर्थिक गर्तेत सापडलेला भीमा कारखाना संचालकांसह सभासदांना अंधारात ठेवून मल्टीस्टेट करण्यात आलाय। यावर कारखाना कार्यक्षेत्रातून संचालक असलेले भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचे पुत्र चेअरमन विश्वराज महाडिक यांच्याबद्दल संताप व्यक्त होतोय। एकेकाळी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कारखान्याची आज अशी अवस्था होण्यामागे कारखान्याचा गलथान कारभार कसा कारणीभूत आहे हे या कारखान्याच्या कामगारांनीच सांगितलंय। चेअरमनची मनमानी, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात पाणी। 2000 बैलगाड्या एका शिफ्टमध्ये चालते तिथं ऊस, तर त्या सर्वच्या सर्व बैलगाड्या हा भंगारमध्ये घातल्या ह्यांनी। कामगाराशीला तुम्ही 1 रुपया दिला नाही, 126 कोटी रुपये येऊन सुद्धा त्यातला 1 रुपया तुम्ही दिला नाही। 6 लाखाची वस्तू आहे ती असं जवळजवळ 5000, 10000, 2000ला अशी भंगारमध्ये विकून टाकलेली आहे। पूर्ण म्हणजे स्टोअरमधले मटेरियल वगैरे हे सगळं पूर्ण भंगारमध्ये त्यांनी विकलेलं आहे। भीमा कारखान्यात कसं होतंय लाखाचं 12,000? मी हा तुमचाच माणूस होतो अगोदर, किंवा म्हणजे खास तुमचं काम करणारा। छत्रपती शिवाजी महाराजांचा लोगो मोबाईलमध्ये ठेवत नव्हतो, पण चेअरमन साहेबांचा, मुन्ना साहेबांचा फोटो मोबाईलमध्ये ठेवून सकाळी तोंड बघायचो आम्ही। एवढं म्हणजे आम्ही त्यांच्यावर इतकं प्रेम करणारा म्हणजे कामगार वर्ग पण होता, असा पण होता। परंतु आजच तुम्ही कसं केलं की बाबा म्हणजे कामगाराशीला तुम्ही 1 रुपया दिला नाही, 126 कोटी रुपये येऊन सुद्धा त्यातला 1 रुपया तुम्ही दिला नाही। हे आहेत भीमा सहकारी साखर कारखान्याचे कामगार आणि कामगार युनियनचे सदस्य विनोद सातपुते। सहकारी संस्थांमुळे ज्या लाखो लोकांच्या जीवन आनंददायी झालं त्यामध्ये विनोद यांचाही समावेश होता। त्यामुळेच ते ज्या भीमा कारखान्याचे कामगार आहेत त्या कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांबद्दल त्यांच्या भावना काय होत्या ते बघितलं। पण आज याच पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीनं काम न केल्यानं विनोद यांच्यासारखे हजारो कामगार आज कारखान्याच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त करताना दिसतायत। सहकारात काम करणारे लोक विश्वस्त भावनेनं काम करायचं विसरले तर त्या संस्थेची काय अवस्था होते हे खासदार पुत्र विश्वराज महाडिक चेअरमन असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याकडे बघितल्यावर स्पष्ट होतंय। 2011 पासून भीमा कारखान्यात भाजपचे राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिकांची एक हाती सत्ता आहे। ते स्वतः संचालक आणि त्यांचे पुत्र विश्वराज महाडिक या कारखान्याचे चेअरमन आहेत। केंद्रात आणि राज्यात सत्तेत वाटेकरी असलेल्या महाडिकांच्या नेतृत्वाखालील हा कारखाना चांगला चालायला हवा, पण वस्तुस्थिती तशी नाही। आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे कारखान्यावर कर्जाचा डोंगर निर्माण झाला असून शेतकरी आणि कामगारांची देणी मोठ्या प्रमाणात थकली आहेत। 2011 साली कारखान्यात सत्ता बदल झाला त्यावेळी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला कारखाना आज या अवस्थेत का, असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे। कारखान्याचे कामगार विनोद सातपुते यांनी कारखान्याच्या दुरवस्थेला गैरव्यवस्थापन कारणीभूत असल्याचं सांगत कारखान्यातील चांगली यंत्रसामुग्री भंगारात काढत लाखाचं 12,000 कसं केलं जातं हे सांगितलंय। तर मी स्टोअर डिपार्टमेंटला काम करत होतो। म्हणजे मग ह्यांनी काय केलं, मला माझं पंचिंग बंद केलं कामावर असताना। तर आणि जे काय त्यांच्या ह्याच्या खालचे जी कोण चमचेगिरी करणार होते त्यांनी सांगितलं बाबा ही थोडा असा आहे, ही तसा आहे, असं करून त्यांनी पंचिंग बंद करून टाकलं। मग ठीक आहे म्हणलं, मग आम्ही पण काय आलो नाही त्यांच्याकडं, बंद तर बंद म्हणलं, ठीक आहे म्हणलं। तर ह्यांनी काय केलं, काम करत असताना माझ्या अंदाजानं ह्यांनी स्टोअरमध्ये जे काय असं बरंचसं मटेरियल स्टोअरमधलं, तर त्यांनी काय केलं, समजा आता एखादी बेरिंग आहे, ते बेरिंग समजा 5 लाख किंमत आहे त्याची, तर त्या बेरिंगचं ह्यांनी भंगारमध्ये काढून ती 5 लाखाची किंमत ह्यांनी 10-20 हजाराला विकून टाकली भंगारमध्ये। तर जे इलेक्ट्रिक वस्तू आहे त्या इलेक्ट्रिक वस्तूसुद्धा त्यांनी अशाच प्रकारे बाबा सगळं पूर्ण 6 लाखाची वस्तू आहे ती असं जवळजवळ 5000, 10000, 2000ला अशी भंगारमध्ये विकून टाकलेलं आहे ह्यांनी। पूर्ण स्टोअरमधले मटेरियल वगैरे हे सगळं पूर्ण भंगारमध्ये त्यांनी विकलेलं आहे।
कारखान्याचे निवृत्त कामगार प्रकाश सोनटक्के यांनी सुद्धा कारखान्याच्या विस्तारीकरणावेळी निघालेल्या भंगाराचं पुढं काय झालं याची माहितीच दिली जात नसल्याचं सांगितलंय. मी प्रकाश तुकाराम सोनटक्के भीमा सहकारी साखर कारखान्याचा कामगार आहे, रिटायर कामगार. साखर कारखान्याचं यांनी नवीन एक्सपायसिंग केल्यावर ती बऱ्याचशाच कोटीचं भांगार, त्या भांगाराचा तर काही हिशोबच नाही. जेवढा आता 400 कोटीचा यांनी 500 कोटीचा नवीन कारखाना उभा केला, ती करत असताना ह्यातलं जुनं भांगार काढलं, मग ती किती हजार कोटीचं असेल. तर त्याचा काय खुलासा या चेअरमन साहेबांनी केलेला नाही, कुठल्या जनरल मीटिंगमध्ये नाही, जनरल मीटिंगचा अहवाल नाही. एकीकडं कारखान्यातील चांगल्या वस्तू खराब दाखवून त्या कवडी मोल किमतीनं भंगारात घालवायच्या आणि कारखान्याकडे आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करताना मात्र त्या बाजारभावापेक्षा चढ्या भावानं खरेदी करायच्या असा कारभार या कारखान्यात चालतो, असं विनोद सातपुते यांनी सांगितलंय. आणि एखादी गोष्ट नवीन मागवत असताना समजा आता एखादा हा पेन आहे, तर पेनची किंमत 10 रुपये होऊ शकते, त्या पेनची किंमत 100 रुपये होऊ शकत नाही. तसं एखाद्या वस्तूची किंमत किती आहे बाबा, आता समजा उदाहरणार्थ पीपी बॅग 10 रुपये 15 रुपये असू शकते, पण त्या पीपी बॅगची किंमत 50 रुपये असू शकत नाही, असा विषय आहे. तर ह्याने काय केलं की बाबा पीपी बॅगचा विषय कसा लगेच म्हणजे 50-50 30-30 रुपये त्याची म्हणजे अमाऊंट इतका म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे असं आहे. कारखान्याच्या कार्यस्थळापासून बैलगाडीनं वाहतूक होऊ शकेल इतक्या अंतरावरून मुबलक प्रमाणात ऊस आहे. या ऊसाची वाहतूक करण्यासाठीच्या बैलगाड्या सुद्धा कारखाना व्यवस्थापनानं भंगारात विकल्यात, असं सातपुते यांनी सांगितलं. आणि बैलगाड्यासुद्धा माझ्या अंदाजानं इथं भीमा परिसरात 1 ते 2,000 बैलगाड्या म्हणजे ऊस जाणारा, म्हणजे 2,000 बैलगाड्या एका शिफ्टमध्ये चालते तिथं ऊस. तर त्या सर्वच्या सर्व बैलगाड्या हा भंगारमध्ये घातल्या ह्यांनी. कारखान्याच्या वापरात राहू शकेल अशी वस्तू लगेचच भंगारात काढायची, कारखान्यासाठी खरेदी करताना ती चढ्या भावानं करायची, या सूत्रानं कारखान्याचा कारभार करणारे, मग ते चेअरमन, संचालक असोत किंवा अधिकारी, कामगार, त्यांना विश्वस्त कसं म्हणता येईल. भीमा कारखान्याच्या तिजोरीला अशा अनेक मार्गानं गळती लागल्यानं लाखाचं 12,000 व्हायला वेळ लागला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊन बेजबाबदारपणे कारभार करणारी लोक शेतकरी, सभासद आणि कामगारांसमोर उत्तरं देतील का, अशी विचारणा भीमा कारखान्याचे सर्व लाभधारक उपस्थित करतायत. पुढील भागात चेअरमन साहेब ऐका ह्यो आक्रोश. 5 लाख रुपये ही माझी ग्रॅज्युटी आहे वडिलांची, ते आमच्या आईला मिळावी. आमच्या आईचं बायपासचं ऑपरेशन व्हावं, जेणेकरून ह्यांच्या नादात माझे वडील गेले, कमीत कमी माझी आई तरी मला राहावी.